मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे माझ्या प्रश्नाचा. जे माझं प्रश्न जे कमेंट बॉक्समध्येच मिळू शकतं, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो अथवा यूट्यूब असो. तर माझा प्रश्न असा आहे, मी कोणत्याही कामाला सुरुवात करते तर ते काही पूर्ण होत नाही लवकर. आणि एखादी वस्तू असू दे, जिला हात लावलं का ती बंद पडते. असं माझ्यासोबत झालेलं आहे, अजून होतसुद्धा आहे. तुमच्यासोबत होतं की नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि असं का होतं, तुम्हाला मी काय घडलेल्या घटना सांगणार आहे. एकदा वांगणीला आमचं जे वनलक्ष्मी आहे ना, म्हणजे आडामाल्याच्या इकडे तिकडे बिल्डिंगचं काम चालू होतं आणि आम्ही तिथे फक्त वायरिंगचं काम करण्यासाठी जायचो. तर 2-3 दिवस झाले. त्याच्यानंतर मग जो आमचा रुपेश थांबके म्हणून मेस्त्री होता, त्याने मला एकदा मशीन आणायला सांगितली. कारण जे फॉल्ट वगैरे असतात ना, ते शोधायचे होते. त्याने मशीन आणायला सांगितली. त्या मशीनला हात लागला, ती मशीन चालूच होत नव्हती. ती एक घटना. तर रुपेश थांबकेने समजा तो हा व्हिडिओ बघितला तर तो हसेल सुद्धा, आणि पाहत असेल तर तो कमेंटसुद्धा करेल हो की नाही म्हणून. त्याच्यानंतर बदलापूरची इथले खरवायचे इथे फार्मा कंपनी आहे, भुशाल फार्मा कंपनी. तिथे सुद्धा जे भाऊ होते ना, म्हणजे ते ऑपरेटर होते मशीनचे आणि मी तिथे हेल्पर होतो. तर तिथे सुद्धा 2-3 दिवस झाले. त्या मशीनला हात लागला. ती मशीन अचानक म्हणजे दूर सोडायला लागली. तर मी धावत गेलो की मशीन दूर सोडते बंद केल्याने. ती अचानक बंद पडली. तर पूर्ण ओपन केली, खोलली. त्याच्यानंतर मग त्याने काय तर ते जळलेलं होतं, खूप वास येत होता. काय झालं नव्हतं पण अचानक बंद पडली. ती एक घटना. त्याच्यानंतर आता नुकताच जिथे मी आता ट्रस्टमध्ये कामाला आहे, सोशल वर्कर म्हणून, तिथे सुद्धा 2-3 दिवस झाले. तर तिथे झेरॉक्सला प्रिंटर मशीन आहे, त्याला हात लावला, ती पण खराब झाली. तिथे ऑपरेटर मागवला. तर मी काय सरांना सांगितलं की सर बोललो, हे आता एकदाच नाही झालेलं, भरपूर अशा घटना झालेल्या आहेत. तर मी त्याच्यानंतर सरांनी मला फक्त बोर्ड आणायला सांगितलं, लाईटचा बोर्ड. त्याला हात लावला, तो पण खराब. तर अजून एक घटना राहिली सांगायची, ती म्हणजे बदलापूरची. तर बदलापूरची एक अशी घटना आहे की जे बिल्डिंगच्या ग्रिल असतात खिडक्यांच्या, त्या काढायच्या होत्या. तर मला आमच्या वांगणीचा वेल्डर घेऊन गेला. तेव्हा म्हणजे मी कुठे जास्त कामाला नसायचो. बहुतेक मी शाळेत जात होतो त्यावेळेस. शाळेत जात असताना त्याने मला सांगितलं की बोलतो कामासाठी मुलगा पाहिजे, तर येशील का म्हणून, मला हाजिरी वगैरे देईन. त्याच्याबरोबर गेलो आणि ते ड्रिल हे कापायचे होते, खिडकी थोडीशी कापायची होती, ते हुक वगैरे असतात ते. तर बोलला की कटर मशीन घेऊन ये, जी ड्रिलची मशीन असते, नाही ड्रिलची दुसरी जी कटर मशीन असते ती घेऊन बोलतो ये. गेलो घेऊन, हात लागला, ती चालूच होत नव्हती. मी समजलो की काय आता चालणार नाही लवकर. तिला पण झाला काहीच नव्हता. त्याने ती पूर्ण खोलली, पूर्ण एक तासाच्या वरती वेळ झाला. पूर्ण खोलली, चेक केली, जशाच तशी परत ठेवली, चालू झाली. थोडं मनात बडबडलो मला, मीच चालू झाले. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की काही घटना अशा सुद्धा आहेत की माझ्या तोंडून निघालेले शब्द वाक्य ते खरे घडलेले आहेत, चांगले वाईट वगैरे. त्याचबरोबर काही घटना म्हणजे स्वप्नाच्या घटना आहेत. तर बघितलेले स्वप्न ते सुद्धा खरे झालेले आहेत, पण ते मृत्यूच्या बाबतीत आहेत. तर ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण असं का, हे काय अजून समजलेलं नाही.